कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी नगर परिषदेच्या बहुप्रतीक्षित सार्वजनिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून मतदानाला आता अवघे काही तासच उरलेले आहेत। लोकशाहीच्या या उत्सवासाठी प्रशासनाने सर्व तयारीला अंतिम रूप दिलेले आहे। आज रत्नागिरी शहरातून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतपेट्या, ईव्हीएम मशीन्स आणि इतर आवश्यक मतदान साहित्य 69 मतदान केंद्रांवरती रवाना करण्यात आलेले आहेत। निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने विशेष काळजी घेत हे साहित्य सुरक्षितपणे पोहोचवलेले आहे। मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरती पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे। या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी आजपासूनच आपापल्या केंद्रावरती रुजू झाले आहेत। उद्या सकाळी ठीक 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील सर्व मतदारांना शांततेत आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केलेले आहे। मतदान पूर्ण झाल्यावरती मतपेट्या पुन्हा कडेकोट बंदोबस्तात स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या जातील आणि त्यानंतर मतमोजणीची तयारी सुरू होईल। रत्नागिरीकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे।